नमस्कार. स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण एकदम मस्त चमचमीत आणि कमीत कमी तेलामध्ये एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपण गावरान पद्धतीने जशी बटाट्याची रस्सा भाजी करतात, त्याच पद्धतीने आपण हे आज बटाट्याची रस्सा भाजी करणार आहोत. आणि हे भाजी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडणारी आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा तरी नक्की भाजी करून बघा. एकदम कमीत कमी साहित्यामध्ये आणि एकदम पटकन होणारी ही बटाट्याची रस्सा भाजी केलेली आहे. तर या बटाट्याच्या भाजीला कोणतंही वाटण न घालता एकदम पटकन होणारी ही बटाट्याची रस्सा भाजी केलेली आहे. तर हे बटाट्याची रस्सा भाजी तुम्ही चपाती किंवा पुरीसोबत किंवा गरम-गरम भातासोबत जर तुम्ही खाल्लात अशी भाजी, तर एकदम चवीला भारी लागते. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आपल्याला बटाट्याची रस्सा भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर इथे मी 2 मोठे बटाटे शिजवून त्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे. फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे. कोथिंबीर, बारीक चिरून घेतलेला कांदा, शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. एक मोठा चमचा गरम मसाला घेतलेला आहे. 1 चमचा धना पावडर, लाल मिरची पावडर घेतलेली आहे, हळद पावडर, अर्धा चमचा मोहरी घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जे बटाटे शिजवून घेतलेले आहेत, त्या बटाट्याला आपल्याला हाताने अशा पद्धतीने मोठ्या-मोठ्या फोडी करून घ्यायच्या आहेत. तर हे बटाटे एकदम हाताने व्यवस्थित एकदम छान क्रश करून घ्यायचे आहेत. जास्त एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचं नाही. थोडे मोठे-मोठेच आपल्याला हे बटाटे या भाजीसाठी घ्यायचे आहेत. हे छान मोठे-मोठे आपण बटाटे छान क्रश करून घेतलेले आहेत. तर आपण फोडणीसाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 1 चमचा तेल घालून घेतलेलं आहे. तेल आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायचं आहे. मोहरी छान तडतडायला लागली, की नंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत. जिरं छान फुलवून द्यायचं आहे. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये जे बारीक चिरून घेतलेला कांदा आहे, ते कांदा घालून घ्यायचा आहे. कांद्याला छान परतवून घेऊया. तर हे कांदा आपल्याला मंद गॅस करूनच आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे. या कांद्यामधला कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. कांदा थोडासा परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये वाटून घेतलेलं लसूण घालून घेतलेलं आहे. तर लसूण घालून आपल्याला छान याच्यामध्ये परतवून घ्यायचं आहे. तर इथे मी तेलाचा कमीत कमी वापर केलेला आहे. तुम्हाला जर जास्त तेल घालायचं असेल या भाजीला, तर तुम्ही तेल जास्त घालू शकता. तर आपल्याला या कांद्याला छान लालसर कलर येईपर्यंत आपल्याला या कांद्याला परतवून घ्यायचं आहे. तर हे कांदा आपल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये सुखे मसाले घेतले आहेत, ते आपल्याला याच्यामध्ये घालून घेऊया. तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे एक अर्धा चमचा हळद घालून घेतलेला आहे. लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लाल तिखट. नंतर धना पावडर घालून घेतलेला आहे. गरम मसाला. तर हे सगळे मसाले आपल्याला मस्त याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि छान परतवून घ्यायचे आहेत. मसाले आपले छान परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे. या फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकल्यामुळे या कोथिंबीरीचा या मसाल्यामध्ये छान फ्लेवर उतरतो. म्हणून थोडं तरी आपण या फोडणीमध्ये कोथिंबीर टाकून घ्यायचं. एकदम भाजी चवीला छान लागते. मसाले छान परतल्यानंतर आपण जे शिजवून घेतलेले मोठे-मोठे तुकडे केलेले आहेत त्या बटाट्याचे, ते बटाटे आपण या मसाल्यामध्ये घालून घेऊया आणि एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बटाटे आणि मसाले छान एकदम व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घालून छान मिक्स करून घेऊया. तर तुम्हाला भाजीचा रस्सा कितपत पाहिजे, तितपत तुम्ही त्या पद्धतीने पाणी घालू शकता. तर इथे मी 1 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि या भाजीला दाटसरपणा यावा म्हणून एक 2 ते 3 चमचे मी इथं शेंगदाण्याचं कूट करून या भाजीमध्ये घातलेलं आहे. मीठ आणि शेंगदाण्याचं कूट घालून आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर या भाजीला आपल्याला छान एक दणदणीत उकळी काढायचं आहे. म्हणून मी त्याच्यावर एक झाकण ठेवलेलं आहे. एक 5 मिनिटं आपल्याला मंद गॅसवर आपल्याला हे भाजी छान शिजवून घ्यायचं आहे. तर इथे एक 5 मिनिटानंतर झाकण काढून बघितलेलं आहे, तर आपल्या भाजीला छान उकळी येत आहे. तर एकदम छान व्यवस्थित आपल्या ह्या भाजीला छान उकळी आलेली आहे आणि आपण शेंगदाण्याचं कूट घातलं होतं म्हणून आपल्या ह्या भाजीला छान दाटसरपणा पण आलेला आहे.
तर ही भाजी छान थोडीशी उकळल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. कोथिंबीर घालून आपल्याला 1-2 मिनिटासाठी आपल्याला या भाजीला असंच शिजवून द्यायचं आहे. तर बघितलात भाजीचा कलर पण किती सुंदर आलेला आहे आणि आपण ही भाजी एकदम कमीत कमी तेलामध्ये केलेली आहे. तर बघू शकता तुम्ही या भाजीचा कलर किती सुंदर आलेला आहे आणि एकदम चमचमीत ही बटाट्याची रस्सा भाजी बनून तयार झालेली आहे. तर इथे एक 5 ते 10 मिनिटामध्ये आपली भाजी शिजली गेलेली आहे. एकदम व्यवस्थित आपली हे परफेक्ट हे आपली बटाट्याची रस्सा भाजी बनून तयार झालेली आहे. तर हे बटाट्याची भाजी एकदम पटकन होणारी आहे आणि कमीत कमी साहित्यामध्ये हे बटाट्याची भाजी बनून तयार होते. तर घरामध्ये भाजी जर काही नसेल, तर तुम्ही अशा पद्धतीने 1-2 बटाट्यापासून तुम्ही चमचमीत आणि एकदम पटकन होणारी ही बटाट्याची रस्सा भाजी करून बघा. चवीला एकदमच अप्रतिम लागते. तर आपण हे बटाट्याची रस्सा भाजी आपण एका प्लेटमध्ये सर्व्ह करूया. तर ही भाजी तुम्ही चपातीबरोबर किंवा पुऱ्याबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता. चवीला एकदमच भारी लागते. तर अशी भाजी तुम्ही नक्की करून पहा. तर ही भाजी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडणारी ही भाजी आहे. तर तुम्हाला भाजीची रेसिपी कशी वाटली? तर तुम्हाला माझ्या रेसिपीज जर बघायला आवडत असतील, तर स्वामीप्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.